हा पूर्णपणे रास्त विरोध आहे आणि 2014चा पुनर्वसनाचा कायदा जो आहे त्याप्रमाणे ज्यांचं विस्थापन होणार आहे त्यांचं पुनर्वसनाचा विषय पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं संपादन हे शासनाला कायद्यानुसार करता येणार नाही आणि ते शासनाने कोणत्याही प्रकारचं मगाशी तुम्ही ज्या याच्या मोरब्याच्या पुढच्या धरणाबद्दल बोललात पुण्याई ना हां हां जे त्यांच्याबद्दलचं आहे तेच सगळ्यांसाठी लागू आहे की कोणतंही भूसंपादन हे त्या संदर्भातलं पुनर्वसन कायदा 2014चं पूर्ण पालन झाल्याशिवाय आधी पुनर्वसन मग धरण आधी पुनर्वसन मग धरण किंवा आधी पुनर्वसन मग प्रकल्प हे झाल्याशिवाय पुढे सरकता येणार नाही. तो नागरिकांचा जनतेचा भूमिपुत्रांचा हक्क आहे आणि सरकार कोणाचंही असो भूमिपुत्राचा हक्क डावलता येणार नाही आणि भूमिपुत्रांचा हक्क सांभाळूनच सरकारने काम करावं असं माझं सरकारला कोणत्याही पक्षाचं सरकार असो पण सरकारने भूमिपुत्रांचे हक्क जे आहेत त्यांचं संरक्षण करून काम करावं. गेल्या 50-60 वर्षातल्या महाराष्ट्राच्या सगळ्या या विषयांबद्दलचा माझा आक्षेपच तो आहे. म्हणजे आता रायगड जिल्ह्यामध्ये मिरकुटे साहेबांनी दिवा पाटले साहेबांचं नाव घेतलं की एवढा संघर्ष करणारा नेता या जिल्ह्याला मिळाला. दत्ता पाटील ह्या जिल्ह्याचे नेते होते. आपल्या जयंतरावांचे थोरले बंधू तेही या जिल्ह्याचे नेते होते. प्रभाकर पाटील मीनाक्षीताई पाटील होते आणि दिवा पाटलांच्या आणि दत्ता पाटलांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातलं भूसंपादनाच्या विरुद्धचं पहिलं मोठं आंदोलन हे रायगड जिल्ह्यात उभं केलं ज्याच्यामध्ये तुम्ही 65,000 रुपये एकरी दर मिळायला सांगितलं. ते आंदोलन महाराष्ट्रातलं पहिलं आंदोलन होतं. यापूर्वी असं आंदोलन महाराष्ट्रात झालं नव्हतं. असं असूनसुद्धा या सगळ्या नेत्यांच्या प्रभाव क्षेत्रातला हा भाग असून त्यांच्याच काळामध्ये त्यांच्याच देखरेखीखाली हे सगळं होत असतानासुद्धा या भूमिपुत्रांना मात्र न्याय मिळाला नाही. बरं हे कोण आहेत? हे सगळे सामान्य लोक आहेत ना. हे काही कोणी जमीनदार आहेत? कोण आहेत? बहुजन समाजातले छोटे लोक आहेत. हातावर पोट असलेले लोक आहेत. काही अल्पभूधारक आहेत. बरेचसे शेती म्हणजे शेतमजूर श्रेणीतले आहेत. अनेक जण तर भूधारकसुद्धा नसतील. तर असा जो सगळा शोषित वंचित वर्ग आहे ज्या शोषित वंचित वर्गाच्या हक्कांसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा एवढा मोठा नेतृत्वाचा एक फळीच्या फळी ज्या जिल्ह्यात होती त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा प्रश्न सुटला नाही याचं मला नेहमीच आश्चर्य वाटतं. आणि हे एकट्या रायगड जिल्ह्याची कथा नाही आहे ही. ज्या कोयनेचं आपण बोलतो ना कोयनेचं काम यशवंतराव चव्हाणांच्या काळात सुरू झालं. यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीत आपण खूप बोलतो जनतेचा कैवारी नेता वगैरे वगैरे वगैरे. पण 75-80 हजार कुटुंबांना देशोधडीला लावल्यानंतर सुद्धा त्यांचे प्रश्न सोडवले नाहीत. त्याला कोण जबाबदार? बरं त्यांचाच जिल्हा होता. म्हणजे यशवंतराव चव्हाण त्याला मुख्यमंत्री होते त्यांचा स्वतःचा जिल्हा त्यांच्या स्वतःच्या गावापासून लागून असलेली गावं म्हणजे त्यांना काही माहिती नाही वगैरे अशाला काही भाग नाही. त्यामुळे गेल्या 75 वर्षामध्ये महाराष्ट्रात सत्ता राबवताना सत्ताधाऱ्यांनी ज्यांच्या जमिनी वेगवेगळ्या कारणासाठी संपादित केल्या मग त्या सिंचन प्रकल्पासाठी असतील हायवेसाठी असतील MIDCसाठी असतील आणखी कशासाठी असतील त्यांचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष दिलं नाही. नुसत्या जमिनी ताब्यात घेतल्या पण प्रश्न सोडवले नाहीत. पुनर्वसन केलं नाही. म्हणजे भाषा खूप छान वापरली की घराला घर जमिनीला जमीन खणाला खण गावाला गाव फणाला फण